निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदे सेनेमध्ये तणाव निर्माण झालाय। अशामध्येच सांगोल्याचे शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर आरोप केलेले आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने शेकाप उमेदवाराला मदत करून माझे कंबरड मोडल्याचं काम केलंय, असा आरोप त्यांनी केलेला आहे। कुमार गोरे, मला माहित होतं तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाल, इतका बारका शहाजी बापू नाही। तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या, ती जवळ्याला कशा गेल्या, टायमिंग माणसाची नावं मला विचार। निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट मोडलेलं आहे, पण मी शांत राहलो, काय बोललो नाही, टीका केली नाही। पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही, पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली, चित्र तालुक्याला माहित होतं, तरी आम्ही सहन केलं, कारण मित्र पक्ष आपला। पण बापूचा जो काही तुम्ही फसवणार किती, एकदा दोनदा, पण आता बापूला फसवू शकत नाही। ही जनता जेवढी जनार्दन इथं उपस्थित आहे, ती तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि बापूच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।